नमस्कार, जय भीम. मी रसिका दाभाडे, दैनिक बहुजन सौरभची संपादिका. बहुजन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. काल आपण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हायकोर्टाने यांची याचिका खारिज केली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे हायकोर्टाने की जे आरोप यांच्यावरती लावले आहे ईडीने ते बरोबर आहे, त्यांच्या अटकेसाठी पर्याप्त आहे असा आधार दिलेला आहे. पण त्यांनी असं म्हटलेलं आहे ईडीने की त्यांनी जो युटिलाइज केला, जो पैसा मिळाला आहे त्यांनी गोवा कॅम्पेनमध्ये आम आदमी पार्टीने यूज केला आहे असं त्यांचा आरोप आहे. आता यांची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये लावण्यात आली आहे. आता बघूया सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देतो. हा एक व्हिडिओ आम्ही दाखवणार आहोत. त्याचबरोबर आम्ही उद्धव ठाकरे यांनी जेव्हा मोदींची महाराष्ट्रामध्ये सभा होती तेव्हा त्यांनी असं म्हटलं की सूर्यग्रहण, अमावस्या आणि मोदीची सभा असं योगायोगाने खूप वर्षानंतर एकाच दिवशी सगळं आलेलं आहे. आणि अजून त्यांनी असं म्हटलं उद्धव ठाकरेंनी की एक भ्रष्ट नेता म्हणून मोदी आहेत असं सांगितलेलं आहे. आता बघूया हे दोन्ही व्हिडिओ. ना होगा. अपनी गिरफ्तारी को गैर कानूनी बताने वाली केजरीवाल की अर्जी दिल्ली हाई कोर्ट ने खारिज कर दी. यही नहीं, अदालत ने केजरीवाल की याचिका खारिज करने के जो आधार बताए या टिप्पणी की वो केजरीवाल ही नहीं पूरी आम आदमी पार्टी के लिए चिंता की बात है. अदालत ने कहा ईडी के पास गिरफ्तारी का पर्याप्त आधार है. ईडी ने कहा कि पैसों का इस्तेमाल गोवा कैंपेन में हुआ. ईडी ने आपके गोवा उम्मीदवार का बयान दिखाया. ईडी ने हवाला डीलर का बयान दिखाया. हम नाम सार्वजनिक नहीं कर रहे, ये एक चेन दिखाता है. ईडी का दावा है कि याचिकाकर्ता पूरे मामले में शामिल हैं. केजरीवाल की गिरफ्तारी कानून का उल्लंघन नहीं है. मुख्यमंत्री के लिए अलग कानून नहीं हो सकता. आम आदमी पार्टी का कहना है कि पूरा केस केवल आरोपी से सरकारी गवाह बनने वाले लोगों के बयान पर आधारित है, जो बयान डरा धमकाकर और मारपीट कर लिए गए. माननीय उच्च न्यायालय का फैसला अरविंद केजरीवाल जी के मामले में आया है, लेकिन जैसा पिछले कई दिनों से लगातार मैं कह रहा हूं, मैं फिर उस बात को दोहरा रहा हूं पूरी मजबूती के साथ और जिम्मेदारी के साथ कि ये पूरा का पूरा मामला भारत की राजनीति में आजादी के बाद से लेके सबसे बड़ा राजनीतिक षड्यंत्र है. हाईकोर्ट के आदेश और टिप्पणियों ने बीजेपी को केजरीवाल को घेरने का मौका दिया. हम ये बात साफ कहना चाहते हैं कि इंडिया अगेंस्ट करप्शन की अन्ना क्रांति से शुरू हुआ आंदोलन आज के में तब्दील हो गया है, यानी केजरी करप्शन क्रांति में तब्दील हो गया है. एक दशक के अंदर इतना बड़ा पराभव संभवतः भारत की राजनीति में कभी देखने को नहीं मिला होगा. अरविंद केजरीवाल को ईडी ने 21 मार्च को दिल्ली शराब नीति मामले में उनके घर से गिरफ्तार किया था. 1 अप्रैल से केजरीवाल तिहाड़ जेल में बंद हैं. आम आदमी पार्टी दिल्ली हाईकोर्ट के फैसले को सुप्रीम कोर्ट में चुनौती देगी. अब जब तक सुप्रीम कोर्ट से कुछ अलग आदेश ना आ जाए या फिर कुछ ऐसा आदेश ना आ जाए जो आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल के पक्ष में जा रहा हो, तब तक दिल्ली हाई कोर्ट का आज का आदेश अरविंद केजरीवाल और आम आदमी पार्टी के लिए चिंता का सबब बना रहेगा. आम आदमी पार्टी या अरविंद केजरीवाल के लिए फिलहाल खुश होने वाली बात या थोड़ी सी राहत वाली बात यही हो सकती है कि संजय सिंह की जमानत याचिका पर जब दिल्ली हाई कोर्ट ने सुनवाई की थी और यही जज उस सुनवाई को कर रही थी, तो उन्होंने कड़ी टिप्पणी करते हुए संजय सिंह की जमानत याचिका खारिज कर दी थी. लेकिन जब सुप्रीम कोर्ट में जमानत याचिका पहुंची तो ईडी की तरफ से बहस शुरू भी नहीं हो पाई और संजय सिंह को जमानत मिल गई. दिल्ली से अपने कैमरा सहयोगी पवन कुमार तिवारी के साथ मैं शरद शर्मा, एनडीटीवी इंडिया. कल मोदी जी महाराष्ट्र में आए थे और कल का योग, जैसे मैंने कहा कि ऐसा योग बहुत सालों के बाद आया. तो कल सूर्य ग्रहण था, अमावस भी थी और मोदी जी की सभा भी थी. इतना बुरा योग बहुत सालों के बाद शायद देश ने अनुभव किया है. और कल जो उन्होंने भाषण किया वो प्रधानमंत्री का नहीं था, भ्रष्ट जनता पार्टी के एक नेता नरेंद्र. चुनाव प्रचार पीक पे है. महाराष्ट्र ऐसा राज्य जो उत्तर प्रदेश के बाद सबसे ज्यादा सीट देता है, 48 सीटें. वहां घमासान मचा है. पिछली बार भाजपा के पास 40 से ज्यादा सीटें उनके पास थी. भाजपा और सेना साथ लड़ी. इस बार
महाराष्ट्र की कृष्णा कावेरी में बहुत पानी बह चुका है। महाविकास आघाड़ी का जन्म हुआ, उद्धव ठाकरे के नेतृत्व में सरकार बनी, 2.5 साल सरकार चलने के बाद शिवसेना तो टूटी, उसके बाद राष्ट्रवादी कांग्रेस टूटी और फिर एनडीए की सरकार बनी एकनाथ शिंदे के नेतृत्व में। कुल मिलाकर भाजपा किसी भी हालत में अन्य राज्यों जैसी स्थिति महाराष्ट्र में करना चाहती है, जहां वो कांग्रेस वर्सेस बीजेपी का रण बनाने की प्रक्रिया में थी। वहां दो क्षेत्रीय दल है, एक शिवसेना बाला साहेब ठाकरे की और एक राष्ट्रवादी कांग्रेस जो शरद पवार की थी। दोनों को समाप्त करने के इस प्रयास में बीजेपी ने अपने हाथ जला लिए। विधायक तो साथ में आ गए, लेकिन कार्यकर्ता और मतदाता शायद अभी भी उद्धव के साथ और शरद के साथ है। यही कारण है कि जब सीटों का बंटवारा हुआ तो उस सीटों के बंटवारे से ये दिखता है कि कौन कितना पानी में है। यदि मैं उस बात को मानूं कि चुनाव आयोग ने अजित पवार के राष्ट्रवादी को ओरिजिनल राष्ट्रवादी बताया और शरद पवार को नया सिंबल लेने के लिए कहा, और उद्धव ठाकरे के केस में एकनाथ शिंदे को ओरिजिनल राष्ट्र शिवसेना कहते हुए दूसरा सिंबल उद्धव को लेने को कहा, तो ओरिजिनल शिवसेना जो पिछली बार 23 सीटों पर लड़ी थी, इस बार बड़े मुश्किल से 10 सीटें जुगाड़ कर पाई है। पिछली बार करीब करीब 22 सीटों पर लड़ने वाली राष्ट्रवादी कांग्रेस इस बार 4 सीटें भी बड़ी मुश्किल से लड़ पा रही है। दूसरी ओर जहां कांग्रेस, शरद पवार और उद्धव ठाकरे एक हुए हैं, वहां पिछली बार कांग्रेस 26 सीटें लड़ी थी और 1 जीती थी। पिछली बार शिवसेना 23 सीटें लड़ी थी और 18 जीती थी, और राष्ट्रवादी कांग्रेस 22 लड़ी थी और 4 जीती थी। उस जीत के अनुपात में इस बार इंडिया गठबंधन ने अपना जो सीट शेयरिंग किया, उसमें शिवसेना क्योंकि सबसे ज्यादा सीटें दी थी इसलिए उनको 21 सीटें मिली। शिवसेना ने पिछली बार 23 पे लड़ी थी, इस बार 21, यानी पूरी पार्टी के विधायक और बहुत सारे सांसद जाने के बाद भी उद्धव ठाकरे ने अपना वजूद ये बनाया कि पिछली बार 23 लड़ी तो इस बार 21 लड़ने की स्थिति में वो है। राष्ट्रवादी कांग्रेस दूसरे नंबर पे थी, पिछली बार सीट जीतने में 4 सीटें जीती थी उसने, लेकिन वो जानते हैं कि अपना प्रभाव कहाँ है, तो राष्ट्रवादी ने यानी शरद पवार ने कुल मिलाकर 10 सीटों पे लड़ना तय किया, और कांग्रेस जो 26 पे लड़के 1 सीट पे आई थी, कई सीटों पे नंबर 2 पोजीशन पे रहने की वजह से उन्हें 17 सीटें मिली, यानी कांग्रेस 17, शिवसेना 21 और एनसीपी 10। यदि जिस अनुपात में शिवसेना और एनसीपी को, मतलब शरद पवार और उद्धव को इंडिया गठबंधन में सीटें मिली, और जिस अनुपात में शिवसेना को और एनसीपी को यानी अजित पवार को और एकनाथ शिंदे को एनडीए गठबंधन में सीटें मिली, उससे तो ये तय है कहाँ उद्धव की 21 और कहाँ शिंदे की 10, कहाँ एनसीपी की 10 और कहाँ मतलब शरद पवार की 10 और कहाँ अजित पवार की 4 सीटें। 4 में से सिर्फ 3 पे उम्मीदवार, अभी 1 पे उम्मीदवार भी नहीं। बीजेपी करीब करीब 34 सीटों पे चुनाव लड़ रही है। पिछली बार वो मुझे लगता है 25 या सीटों पे चुनाव लड़ी थी, इस बार 32 सीटों पे, क्योंकि वो जानती है कि जो लोग उनके साथ आए उनका भी जनमानस में वो प्रभाव नहीं जो वो सोच रहे थे। यदि हम पूरे महाराष्ट्र की तस्वीर ले तो ये बात तो तय है कि महाविकास आघाड़ी जिस हिसाब से सीट शेयरिंग हुआ, उसमें अभी तो चुनाव में एज महाविकास आघाडी का दिखता है। नेहमीप्रमाणे आपण बुद्धा या सिरियलमधला एक प्रसंग दाखवत असतो। एकेकाळी भगवान बुद्ध भिक्षासाठी गावामध्ये जात असताना एक गृहस्थ त्यांना अपशब्द बोलत असतात। भगवान बुद्ध त्या सगळ्या परीने पूर्ण म्हणजे
पूर्ण होते की ते इतके करुणामय होते की त्यांच्या त्या अपशब्दाचं पण त्यांनी अशा अगदी प्रेमाने उत्तर दिले, म्हणजे उत्तर सांगितलं की तुम्ही जे मला बोलले मी स्वीकारच नाही केले, ते तुमच्यापर्यंतच झाले. कुणी आपल्याला उपहार दिला तो आपण स्वीकार नाही केला, तो त्याच्याकडेच परत जातो. आणि त्यांनी हा उपदेश देण्याचा प्रयत्न केला की मी जागा झालेला आहे, तुम्ही पण जागे व्हा. बघूया तो प्रसंग या बुद्धा सिरियलमधला. सारी दुनिया, जो आदमी लोगों की बसी बसाई गृहस्थियों को उजाड़ रहा है, लोग उसी की जय जयकार कर रहे हैं। मेरे पति को भिक्षु बना दिया। तुम पाखंडी हो। तुम्हारे भिक्षु चमत्कार दिखा के युवाओं को फंसाते हैं और उन्हें भिक्षु बनाते हैं। अरे तुम्हारे जैसे ढोंगी को तो ऐसा दंड मिलना चाहिए। तुम करुणा का पाठ सिखाते हो ना सबको, लेकिन तुम्हें करुणा है? मित्र, यदि तुम अपने पड़ोसी के लिए कोई उपहार लाओ और वो उसे ग्रहण करने से मना कर दे, तो वो उपहार किसके पास जाएगा? मेरे पास। उसी प्रकार जो तुमने मुझसे कहा, उस उपहार को मैंने स्वीकार ही नहीं किया, तो वो स्वयं ही तुम्हारे पास चला गया। अब शब्द भी बुरे कृत्य हैं, उनका कोई प्रत्युत्तर नहीं, पर उनकी प्रतिध्वनि अवश्य है। जो टकराव स्वयं आपके हृदय में जाती है। जिस प्रकार छाया मनुष्य का पीछा नहीं छोड़ती, उसी प्रकार बुरे कृत्य भी मनुष्य का पीछा नहीं छोड़ते। वो लौटकर दुख और बढ़ाते हैं। मैं यही कहता हूं, जागरूक होकर स्वयं को देखो। बुरे विचार, बुरे कृत्य स्वयं धीरे धीरे समाप्त हो जाएंगे। आप महान हैं। आप शब्द का उत्तर आशीर्वाद। आप सच में महान। मुझ में और तुम में कोई अंतर नहीं। मैं जाग गया हूं, तुम भी जाग जाओ। प्रमाणे आपण बहुजन स्वरूपच्या आजच्या पेपरचा आढावा घेऊया. लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात. कोस्ट गार्ड प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले आहे. कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलातील महिला अल्पकालीन सेवेसाठी त्यांना म्हणजे नियुक्ती पूर्णता देण्यात आली नाही आहे. तर CGI चंद्रचूड म्हणतात की स्त्री पुरुष एक समान आहे, तुम्ही हे लैंगिक भेदभाव करू नका, त्यांना पण याच्यामध्ये स्त्रियांना पण तितकंच प्राधान्य द्या, अशा शब्दामध्ये त्यांनी फटकारलेले आहे. त्याच्याच बाजूला बघूया, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड श्रेणीची सुरक्षा इंटेलिजन्स ब्युरोकडून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. आपण त्याच्याच बाजूला बघूया, अरविंद केजरीवालांची अटक योग्यच. मी आताच सांगितलं आहे व्हिडिओमध्ये की अरविंद केजरीवालांची जी अटक झाली आहे तेव्हा ईडीने म्हटलं आहे, म्हणजे कोर्टाने म्हटलं आहे की ईडीने जे आधार दिले आहे पर्याप्त त्यांच्या अटकेचे ते पुरेपूर आहेत आणि म्हणून त्यांची याचिका खारिज केलेली आहे अरविंद केजरीवालची. त्याच्याच बाजूला बघूया, उत्तराखंडमध्ये भीषण दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू. विधानसभेच्या तयारीला लागा राज ठाकरे. येत्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. तरी पण ते यावेळेस लोकसभा इलेक्शन लढणार नाही आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की आपण विधानसभेची तयारी करू, अशा वक्तव्यात ते बोलले आहेत. तर पहिला राजीनामा माझा. रामदास आठवले यांनी म्हटलंय की लोकसभा निवडणुकीत भाजपा विरुद्ध जे लोक आहेत ते सगळे असे अफवा फैलवत आहे की संविधान बदलणार, राज्यघटना, मोदी जर आले तर राज्यघटना बदलणार. पण मला मोदींवर विश्वास आहे की मोदी हे असं काही करणार नाही आणि जर संविधान बदलेल तर मी पहिला राजीनामा माझा देणार. आता आपल्याला सत्य परिस्थिती तर माहिती आहे की मोदी हे काय काय करत आहे, तरी बघूया काय होणार. विदर्भाला गारपिटीसह अवकाळी तडाखा.
विदर्भात आता आपण पाहतच आहोत की मान्सून वारे कसे म्हणजे बदलत आहे, त्यामुळे विदर्भात आणि काही गावामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा चालू आहे. आता बघूया पेज नंबर 4 मधील गडचिरोलीमध्ये निवडणूक प्रक्रिया राज्यात सर्वाधिक धोकादायक कशी ठरते. गडचिरोली हा नक्षलवादी एरिया असल्यामुळे त्या लोकसभा निवडणुकीच्या आधी 4 महिने आधीपासून तिथे तयारी चालू होते. तिथे असं म्हणण्यात येते की नक्षलवाद एरिया असल्यामुळे खूप म्हणजे तिथे थोडी भयानक स्थिती असल्यामुळे सर्वाधिक धोका निर्माण होतो नक्षलवाद्यांमुळे, म्हणून तिथे ही निवडणूक प्रक्रिया राज्यात सर्वाधिक धोकादायक आहे असं सांगितलेलं आहे. त्याच बाजूला बघूया आपण जनतेला मूलभूत हक्क आणि अधिकार बहाल करणारा आंबेडकरी जाहीरनामा जाहीर करण्यात आलेला आहे. संत्री उत्पादकासाठी गुढीपाडव्याची पहाट ठरली भयावह. गारपिटीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान. आपण बघतच आहोत का अवकाळी पावसाने कसा फटका मारलेला आहे. काही भागामध्ये विदर्भामध्ये गावामध्ये गारपीटही होत आहे, त्यामुळे संत्र्याच्या उत्पादनात नुकसान झालेलं आहे. दीक्षाभूमीवर डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रम चालू आहे दीक्षाभूमीवर. त्याच बाजूला बघूया सर्वांनी बघावा असा लघुपट टायगर मेरी जान. नीलकांत कुलसंगे यांनी असा चित्रपट म्हणजे केलेला आहे टायगर मेरी जान. त्याच बाजूला बघूया बहुजन हिताय संघाची 363वी साप्ताहिक सभा जाहीर झाली आहे. बहुजन हिताय संघाची 363वी साप्ताहिक सभा बाबासाहेब आंबेडकर मिशन येथे नुकतीच झाली आहे. त्याच्यात क्वालिटी दारू दुकान बंद करा, जिल्हाधिकारी व अधीक्षकांना निवेदन. जे वानाडोंगरी हिंगणा येथे मुख्य रस्त्यावर महाजनवाडी येथे क्वालिटी दारू दुकान आहे, त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधीक्षकांनी निवेदन केलं आहे की ते क्वालिटी दारूचं दुकान बंद करण्यात यावे. महाअनिशची सावणे शाखा स्थापित. महाअनिश जे तुम्ही माहीतच आहे त्यांचं कार्य, त्यांची आता नवीन शाखा सावनेर इथे चालू होणार आहे. इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम तर्फे वोट प्रतिशत बढाव अभियानाची सुरुवात. इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरमच्या वतीने बॅलेट पेपरनी वोटिंग व्हावं असं सगळ्यांचं मत आहे आणि ईव्हीएम बंद व्हावी यासाठी ते यांनी अभियानाची सुरुवात चालू केली आहे. त्याच्याच बाजूला आमची एक जाहिरात आहे बहुजन सौरभची. 11 एप्रिल राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 16 एप्रिल अशोक सम्राट यांच्या जयंतीनिमित्त आम्हाला तुम्ही शुभेच्छा जाहिराती जे पण द्यायचं असेल त्यासाठी आम्ही तुम्हाला आव्हान देत आहोत की तुम्ही आम्हाला जाहिराती द्या. त्यामुळे आम्हाला आमच्या दैनिक बहुजन सौरभ अजून बळकट होणार. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे हमखास फायदाच होतो. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की विज्ञान हे ज्ञानयुक्ता कार्यपद्धती आणि कोणत्याही पदार्थाचे अस्तित्व आणि त्यांच्या अस्तित्वाचे कारण शोधणारी पद्धत आहे. हा खूप छान अग्रलेख दिलेला आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे हमखास फायदाच होतो, तो तुम्ही सगळ्यांनी वाचावे. त्याच्याच बाजूला बघूया विकृत राजकारणाचा जय हंगामा. हे एक येत्या इलेक्शनवरती हा आमचा विकृत राजकारणामा जय हंगामा हा लेख दिलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी बघावे. मनुष्य जन्म प्राप्त करणे कठीण आहे. भगवान बुद्धांचे व्यक्तित्व आहे की बोलले आहेत ते की मनुष्य जन्म प्राप्त करणे कठीण आहे. म्हणजे मनुष्याचं एक स्टोरी आहे त्याच्यामध्ये दिलेली आम्ही, ती तुम्ही स्वतः बघा आणि वाचा आणि तुम्हाला कळेल की ती स्टोरीवरून काय कळते की मनुष्य जन्म मनुष्य जन्म प्राप्त करणे खरंच कठीण आहे. बौद्धांनी मते कुणाला द्यावीत. आपण बघूया आज हा आमचा पार्ट 3 आहे. याच्या आधी पण आम्ही 1 आणि 2 दिवस दिलेले आहेत. आज आमचा तिसरा पार्ट आहे. लोकशाही की हुकुमशाही निवड करायची आहे. त्याच्याच बाजूला तर आपण काल पण बोललो की लोकशाही की हुकुमशाही. आता आपल्याला सध्याला सगळ्यांना माहिती आहे की आजची सरकार कशी आहे, कशा परिस्थितीने कार्यपद्धती चालली आहे आणि आपल्याला कशा प्रकारे आपली राज्यघटना लोकशाही वाचवायची आहे. तर तो पण एक लेख दिलेला आहे, तुम्ही वाचावा. देशाची विस्कळीत झालेली वर्तमान स्थिती पूर्ववत करण्यासाठी सत्ता तर हाच उपाय. जेव्हा आता आपल्या येत्या आगामी जी आता लोकसभा इलेक्शन आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हापर्यंत आपली ही सत्ता परिवर्तन होणार नाही, बेरोजगारी वाढत चालली आहे, गरीब होत चाललेला आहे, त्यावरती खूप छान दिलेलं आहे की सत्ता तर हाच उपाय आहे. आपण आतापर्यंत आता जेव्हा वोटिंग करायला जाऊ, इलेक्शन मतदान द्यायला जाऊ, तेव्हा आपण हाच विचार ठेवायचा आहे की आता आपल्याला ही परिस्थिती बदलवायची आहे. त्यामुळे हा एक तुम्ही जो आमचा आर्टिकल आहे तो तुम्ही बघावा. वाचन साखळी समृद्ध व्हावी. वाचनाशिवाय पर्याय नाही असं म्हणतो आपण, तर ही साखळी समृद्ध व्हावी यासाठी तुम्ही परत हा लेख आमचा वाचावा. ओबीसी कुणाच्या हातचे खेळणे. हा एक अजून आम्ही सांगितलेला आहे की ओबीसी कुणाच्या हातचे खेळणे आहे. वर्णव्यवस्थेत जेव्हा ओबीसी समाज शूद्र म्हणून गणला जातो
मनुस्मृतीमध्ये ज्या शिक्षा व सेवा करण्याचे आदेश दिले ते शूद्राकरिता प्रवाहाच्या बाहेर ठेवण्याचे काम ब्राह्मण करत असतात. तर त्यासाठी हा एक लेख दिलेला आहे, ओबीसी कुणाच्या हातचे खेळणे. तर तुम्ही नीट आवर्जून वाचावा. अशा प्रकारे आम्ही 4ही पेजचा आढावा घेतलेला आहे. हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचा हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचू द्या. दैनिक बहुजन सौरभला एक अजून बळकट करण्यासाठी तुमचा हातभार लागू द्या. एवढेच बोलते आणि थांबते. उद्या भेटू. जय भीम.